महिलांसाठी बरेच या ठिकाणी सरकारी फॉर्म आले, काही निघून पण गेले, आता काही शिल्लक आहेत. तर नेमकं कोणता फॉर्म भरायचा? महिला नेट कॅफेमध्ये गेल्यानंतर त्यांना प्रश्न पडतो, की नेमका ह्यापैकी जे 5-6 फॉर्म आहेत, नेमका कोणता भरायचा? ठीक आहे. ज्यांना पुरुष फॉर्म भरू शकत नाहीत, पुरुषांना भरता येत नाही, फक्त महिला या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. असे नेमके कोणते फॉर्म आहेत ते नेट कॅफेला पण कधी-कधी माहिती नसतं. तर या व्हिडिओमार्फत तुम्हाला समजून जाईल, की या ठिकाणी फक्त महिलांसाठी नेमका कोणता फॉर्म भरायला पाहिजे, जेणेकरून मर्यादित कॉम्पिटिशन असेल. संपूर्ण व्हिडिओ पाहूया. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी समाज कल्याण विभागाचा फॉर्म भरलेला आहे, तर त्यांच्यासाठी परिपूर्ण या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, भरती मार्गदर्शक, ज्यामध्ये व्हिडिओ लेक्चर पण आहेत, ई-बुक पण आहे, ऑनलाईन टेस्ट पण आहेत. हे संपूर्ण फक्त आणि फक्त तुम्हाला ₹275 मध्ये भेटत आहे. मर्यादित काळासाठी ऑफर आहे. नक्की याचा लाभ घ्या. 7248930176 या नंबरला फक्त 275 फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला, की तुम्हाला तात्काळ हे सर्व कंटेंट या ठिकाणी दिलं जाणार आहे. चला मग व्हिडिओला सुरुवात करू. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, की बाबा या ठिकाणी भरपूर फॉर्म आहेत, परंतु प्रत्येकासाठी वेगवेगळी तुम्हाला परीक्षा फी द्यावी लागेल सरकारला. त्यामुळं परीक्षा फी जर तुम्हाला एकच द्यायची असेल, तर एकच फॉर्म भरून त्याचा चांगला या ठिकाणी अभ्यास करणं कधी पण चांगलं राहणार आहे. कारण अभ्यास जर तुमचा चांगला झाला असेल, तर तुम्ही 1 फॉर्म भरा किंवा 10 फॉर्म भरा. तुम्हाला जर पास व्हायचं असेल, तर तुम्ही ते एका फॉर्ममध्ये सुद्धा पास होऊ शकता. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी जर तुमची या ठिकाणी आर्थिक परिस्थिती बेताची असेल, तर जास्त फॉर्म भरण्यापेक्षा एकच फॉर्म भरा आणि त्याचा चांगला जबरदस्त अभ्यास करा. कारण परीक्षा फी पण जास्त आहे मित्रांनो. सरकारने या ठिकाणी परीक्षा फी पण आपण बघू शकता भरपूर या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यामुळे नेमका महिलांसाठी आज आपण या समाज कल्याण विभागाची जी जाहिरात आलेली आहे मित्रांनो, तर त्यामध्ये कोणता फॉर्म भरला पाहिजे. ज्यांनी अगोदर फॉर्म भरले त्यांनी भरायची काही गरज नाही. अजून लास्ट डेट आहे, त्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला मुद्दाम सांगत आहे. कारण एकदा याची लास्ट डेट संपली, की मग परत महिला विचारतात कोणता आमच्यासाठी बेस्ट आहे, कोणता भरू. तर ही संधी अशी पुन्हा पुन्हा येत नाही, फक्त महिलांसाठी आहे. ठीक आहे. आता यामध्ये वेगवेगळी पदं आहेत, त्याच्याबद्दल आपण चर्चा तर नाहीच करणार. आज फक्त महिलांसाठी जर आपण बघितलं, तर गृहपाल नावाचं जे पद आहे, ओके, अधीक्षक, ते पण कंसामध्ये महिला लिहिलेलं आहे. बघा इथं भरपूर काय होतात, आता महिला कन्फ्यूज होतात. कारण इथं गृहपाल जे आहे, ओके, अधीक्षक, हे 2 वेगवेगळी पद आहेत. एक म्हणजे 92 नावाचं जे पद आहे, म्हणजे त्यामध्ये 92 पद आहेत, ओके, आणि कंसामध्ये महिला भरले. तर महिलांनी फक्त हेच भरायचं आहे, 92 पद असणारच फॉर्म भरायचा आहे. कारण दुसरं एक पद आहे, तिथं महिला पण भरू शकतात आणि पुरुष पण भरू शकतात. तिथं जर बघितलं तर तेच पद आहे, गृहपाल नावाचंच पद आहे, परंतु ते सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये आहे. म्हणजे याची जागा किती आहेत, 61 आहेत. ह्या 61 जागासाठी या ठिकाणी पुरुष उमेदवार सुद्धा फॉर्म भरू शकतात आणि महिला तर भरू शकतातच शकतात. ठीक आहे. महिला पण भरू शकतात आणि पुरुष पण भरू शकतात. परंतु हे जे पद आहे, ओके, कोणतं, तर या ठिकाणी अधीक्षक, गृहपाल आणि कंसामध्ये जे महिला लिहिलेलं आहे, तर यासाठी फक्त महिलाच भरू शकतात. तर तुम्ही नेट कॅफेमध्ये गेल्यानंतर तुम्ही म्हणायचं आहे, की बाबा ज्यामध्ये 92 पदं आहेत, ठीक आहे, आणि गृहपाल महिला यासाठी मला फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. किंवा तुम्ही स्वतः मोबाईलवरती सुद्धा भरू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला हा भरायचा असेल तर हा पण भरू शकता. ठीक आहे. 2 वेगवेगळे फॉर्म आहेत त्या ठिकाणी आपण बघू शकता. तुम्हाला वाटलं की मला हा पण भरायचा आहे, माझी आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली आहे, बिंदास भरा, काय प्रॉब्लेम नाही. ओके. आणि हा पण भरायचा. तुमची फक्त काय होईल, तुम्हाला डबल चान्स भेटेल. एखादा पेपर जर तुम्हाला काही मानसिक परिस्थितीमुळे तुमचा किंवा काही या ठिकाणी तुमचं बॅड लक असेल, काही असेल, तुम्हाला हा जर पेपर थोडासा वीक गेला, ओके, कठीण गेला, कदाचित हा पेपर सोपा गेला, तर तुमची शक्यता वाढते. परंतु मी सुरुवातीला सांगितलं, गव्हर्नमेंटला प्रत्येक फॉर्मसाठी वेगवेगळी फी गव्हर्नमेंटने मागितलेली आहे. त्यामुळे तुमचे पैसे जास्त जातील, हे लक्षात ठेवायचं आहे. मग हा फॉर्म या ठिकाणी मी आता जे सांगितलं, तर तो बिंदास भरा महिलांनी. आणि पुरुष उमेदवार जर भरू इच्छित असतील, तर पुरुष उमेदवारांसाठी हे पद चांगलं आहे. गृहपाल सर्वसाधारणमध्ये. ठीक आहे. एकूण 61 पदं आहेत या ठिकाणी. महिला पण भरू शकतात, पुरुष पण भरू शकतात. आणि हे जे आहे गृहपाल महिला, हे फक्त महिलाच भरू शकतात. ठीक आहे. ज्यामध्ये 92 पदं आहेत. तर आता सगळ्यांचा डाऊट क्लिअर झाला असेल. आणि या ठिकाणी वेतन पण चांगलं आहे मित्रांनो, 38,600 या ठिकाणी गृहपाल अधीक्षक यासाठी जर बघितलं. आणि या ठिकाणी गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण दोन्हीसाठी पण या ठिकाणी पगार चांगला जबरदस्त आहे. वय पण जास्त आहे, 18 ते 38 वर्षापर्यंत या ठिकाणी जनरल कॅटेगरीमध्ये भरू शकता. आणि मागासवर्गीय असेल तर 43 वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. शैक्षणिक पात्रता काय आहे दोन्ही पदासाठी बघितलं तर ग्रॅज्युएशन पाहिजे. फक्त काय पाहिजे आहे, ग्रॅज्युएशन, कोणत्याही शाखेमध्ये, आर्ट, सायन्स, कॉमर्स. आणि सोबत तुम्हाला काय पाहिजे, MA सुद्धा पाहिजे आहे, असं पण यांनी सांगितलेलं आहे. बस एवढ्या 2 अटी जर तुम्ही, आणि वय जर तुमचं बसत असेल, बिंदास फॉर्म भरा, अभ्यासाला सुरुवात करा. आणि परिपूर्ण अभ्यासक्रमासाठी इतरत्र कुठेही भरकडायची काहीच गरज नाही. अगदी माफक वेमध्ये एकदम टू द पॉईंट सर्वच तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता व्हिडिओ लेक्चर दिलेले आहे, संपूर्ण या ठिकाणी ई-बुक दिलेले आहे, ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत सरावासाठी. तर भरपूर
भरपूर या ठिकाणी दिले. जे पण इच्छुक असतील फक्त 275 सध्या ऑफरमध्ये सुरू आहे. 7248930176 या नंबरला अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क साधू शकता किंवा डायरेक्ट 275 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट दिलं जाईल. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक आवर्जून करा. नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.